बघा हे लोकल गहू आहेत. तर बघा मस्त लोकल गहू होते ते. आणि हेच लोकल गहू घ्यायचे मार्केटमध्ये जर गेले ना तर कसे ओळखायचे त्यांना, मस्त असं बारीक बारीक काट्यांसारखं असतं, दोघी साईडला पांढरं पांढरं असतं आणि कपड्यावर टाकले ना तर लवकर चिटकतात असं, म्हणजे कॉटनच्या कपड्याला लवकर लटकतात असं बघूनच घ्यायचे. तर गहू ते खूप छान पोळ्या होतात त्याच्यात. आणि नंतर त्याच्यामध्ये थोडे साबुदाणे टाकायचे तर खूप छान होतात. म्हणजे अस्तर गहू राहिलं तर त्याला आपण 1 चमचा पोहे खायचं, साबुदाणे टाकायचं आणि मग दळायचं आहे, बारीक चटकन बारीक कपड्यानं गाळायचं. खूप छान असं मस्त कणिक मळून ठेवायची, मोडल्यानंतर त्याच्या पोळ्या करायच्या आहेत. तर चला कुकर ठेवलं, कुकरमध्ये मी 2 तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे. आता मी स्वच्छ डाळ धुवून घेते. पाणी गरम होते तोपर्यंत आपण डाळ धुवायची. आणि मस्त पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं पईभर आणि नंतर आपण ही डाळ टाकायची. आणि डाळीलासुद्धा आपण तेल लावून घेणार आहे. डाळीला पण तेल जर लावून घेतलं ना आपण छोट्या चम्मचभर तर डाळ लवकर शिजते आणि खूप छान अशी मस्त डाळ चांगली होते. तर बघा मी आता स्वच्छ पाणी गाळून घेतलेलं आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं. तर तेल टाकून आहे ना तिला चांगली चोळून घ्यायची. आणि पाण्यामध्ये पण तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपली डाळ आहे ना पटकन शिजते आणि अशी कडक राहत नाही आपली डाळ. पूर्ण गाळायलासुद्धा खूप छान अशी मस्त नरम जाते. मग त्यासाठी ना मी डाळीलासुद्धा तेल लावून घेते. आणि डाळीला जर तेल लावून जर केली ना तर आपलं पुरण आहे ना लवकर नरम होतं. त्यासाठी ना डाळीला तेल लावून घ्यायचं आहे, 1 पळीभर तेल लावायचं आहे आणि पाण्यामध्ये पण तेल टाकायचं आहे. तर आता मी बघा सगळी डाळ स्वच्छ धुवून तिला तेल लावून आता आपण ती पण टाकून घेतलेली आहे. आणि पाणी गरम झाल्यानंतरच डाळ टाकायची, नाही तर डाळ आहे ना हिवळल्यासारखी झाली की म्हणजे मग ते लवकर शिजत नाही. त्यासाठी ना पाणी गरम झाल्यानंतरच डाळ टाकायची. परत मी थोडा वेळ त्याच्यावर झाकण ठेवून दिलेलं आहे. का तर मग आपण आहे ना ते ना थोडंसं फेस आल्यासारखं झालं की तो फेस वरचा काढून घेणार आहेत. तर बघा फेस काढून घेतला म्हणजे मग नंतर ते, नाहीतर मग शिट्टींमधून बाहेर निघतं. त्यासाठी ना थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं आणि असा पांढरा फेस येतो ना हा काढून घ्यायचा आहे. आणि मग आता झाकण लावून घ्यायचं आहे. आता मी चांगली मिक्स करून घेतली तिला आणि आता मी झाकण लावून घेते. तर बघा आता मी थोडं पाणी कमी वाटलं, अजून कसं शिजल्यानंतर पाणी अजून परत लागणार आहे त्यासाठी मी ना झाकण ठेवून घेतलेलं आहे. तर बघा आता आहे ना आपण कुकर लावून घेणार आहेत. तर कुकर लावून घेतला आणि आपली डाळ आहे ना मस्त शिजवू देणार आहेत आपण तोपर्यंत. तर बघा खूप छान अशा मस्त पोळ्या होण्यासाठी ना सकाळी लवकर उठायचं आणि लवकर लवकर केलं ना तर खूप भारी होतं. आणि खापराच्या पोळ्या करायचं म्हटलं ना तर थोडं लवकरच उठवावं लागतं. आणि बघा मी आता आहे ना झाकण आहे ना आपल्या रिंगलासुद्धा पाणी लावून घ्यायचं, म्हणजे झाकण ओलं करून लावल्याने आपले रिंग खराब होत नाही आणि शिट्ट्या चांगल्या देतात. तर आता मी 4 शिट्ट्या काढून घेते. तर रिंगलासुद्धा ओलं करून घ्यायचं आहे. जोपर्यंत ते कुकरच्या शिट्ट्या देतं म्हणजे डाळ शिजते तोपर्यंत आपण मस्त कणिक मळून घ्यायची आहे. तर मी आता कणिक मळायला घेतली, कारण की कणिक आहे ना आपली 2 तास तरी अशी मुरली पाहिजे तरच चांगली होते. भिजून तिला ठेवून द्यायची. तर बघा मूठभर मीठ घेतलेले, 2 शेर जर आपलं पीठ राहिलं गव्हाचं तर आपण अशी मूठ भरायची आहे. आणि बघा मूठ भरून टाकायचं आहे, म्हणजे मी तुम्हाला परफेक्ट अंदाज सांगते याच्याने खूप छान पोळ्या होतात. मूठभर घेतलं ना तर आपल्या आता शेरभर आहे, तर त्याच्यामध्ये मी 2 वाटे करून घेणार आहे. तर बघा अर्ध्या करून घ्यायचं आहे आपण. मूठभर मीठ घेतलं की त्याच्यामध्ये अर्धं आता शेरभर पीठ राहिलं तर त्याला अर्धं टाकायचं. आणि नंतर जर अस्तेरभर राहिलं तर याच्यामधून परत अर्धं करायचं, म्हणजे आपण याच्यामध्ये 4 भाग करायचे. मी आता मूठभर पीठमध्ये 2 भाग केले ना, अस्तेरभर जर पीठ राहिलं त्याचे 4 भाग करायचे, त्याच्यामधून 1 भाग घ्यायचा आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने जर मीठ घेतलं ना तर आपल्या पोळ्या बरोबर होतात. मला पण माझ्या बहिणीच्या जेठाणीने सांगितलं होतं, तर त्या पद्धतीनेच करून घेते तर खूप छान पोळ्या होतात. तर म्हटलं चला तुम्हाला पण मिठाचा अंदाज बरोबर सांगितला. याच पद्धतीने मीठ घ्या, मूठ भरून 2 शेरला मूठभर पीठ घ्यायचं आहे. नंतर त्याला अर्धं करायचं आहे शेरभरला, आणि ते म्हणजे 2 वाटे करायचे. नंतर जर अस्तर राहिलं तर आपण 4 करायचं आणि त्याच्यामधून 1च भाग घ्यायचा आहे, असं अंदाज बघून घ्यायचं आहे. तर बघा मी आता 2 पळ्या तेल टाकून दिलं. तेल टाकल्यानंतर आहे ना आपल्या पोळ्या खूप छान मऊ लुसलुसीत होतात. त्यासाठी ना भिजतानासुद्धा तेल टाकायचं आहे. नंतर थोडी हळद टाकायची. हळद टाकल्यानंतर मी अजून परत म्हणजे पाणी टाकून घेणार आहे. तर पाणी टाकून ना आपण थोडंसं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपलं मीठ आणि ते टाकलेलं राहतं ना ते सगळं एकजीव होईल. वरून जर टाकलं ना मग ते पिठामध्ये व्यवस्थित होत नाही, त्यासाठी ना पाण्यातच टाकून घ्यायचं आहे. नंतर हे बघा मी थोडी अजून परत साखर टाकून घेणार आहे. साखर टाकल्याने सुद्धा आपल्या पिठाला आहे ना चांगलं असं
वाक येतो त्यासाठी ना मी 2 चमचे साखर टाकून घेतलेली. आता ती साखर पण चांगली मिक्स करून घेते आणि मग आपलं पीठ मळायला घ्यायचं आहे. तर आता थोडं हलवून घेतलं मी, म्हणजे ते पाण्यामध्ये आपली साखर पण चांगली एकजीव होणार आहे. तर बघा सगळं मिक्स करून घेतलं आणि आता मी पीठ टाकून घेते. तर बघा आपलं एवढं पीठ आहे, त्याच्यामधून आपण अंदाज बघून टाकायचं आहे आपल्याला. तर आपल्याला आता शेअरभरचा अंदाज बघून टाकायचं आहे, कारण की ते भिजून ना कमी होतं पीठ. तर त्यासाठी शेअरभर पीठ मी घेतलेलं आहे. तर बघा तुमच्या अंदाजानुसार तुम्ही पीठ टाकायचं आहे आणि नंतर मीठ टाकायचं आहे. आणि जास्त जोर लावून भिजावं लागत नाही आपल्याला. पोळींचं कणिक हे ना हळूहळू हाताने जसं हलक्या हलक्या हाताने मळावं लागतं, कारण की जास्त जोर लावून मळल्याने त्या पोळ्यांचं असं फुटल्यासारखे होऊन जातं बुवा, असं सांगतात आपल्या आई आजीन ते सांगायच्या. अशा हलक्या हातानेच भिजून घ्यायचं. तर मी तशा पद्धतीने बघा हळूहळू असं पाणी थोडं थोडं पाणी टाकते आणि हलक्या हलक्या हाताने मळून घेते. जास्त जोर लावत नाही मी, हळूहळू पण करते. तशा पद्धतीनेच करायचं आहे. ही अशी कणिक मी भिजताना सुद्धा व्यवस्थित भिजली तरच त्या पोळ्या पण खूप छान होतात. तर बघा मी मस्त असं भिजून घेते आता. तर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि थोडं थोडं भिजत राहायचं आहे. तर बघा आता चांगलं एकजीव करून घेणार आहे मी. थोडं पाणी टाकून बघा आता थोडंच राहिलेलं आहे. तर आता पटापट भिजून घ्यायचं आहे. आपले सण आलेले आहे ना, तर सणाचे कालच्या दिवशी तर उपवास होता आणि आज आपला उपवास सोडण्यासाठी आपण पुरणाच्या पोळ्या करून घेतो आहे. तर काल काही माझ्याकडनं व्हिडिओ टाकला गेला आणि माझ्या व्हिडिओला खूपच उशीर झालेला आहे आज. पण म्हटलं चला तरी पण मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन देते, कारण की ना मला उशीरच झालेला आहे. मकर संक्रांती हा सण खूप छान आपला वर्षात म्हणजे नवीन वर्षात पहिलाच सण आहे. आणि ह्या वर्षी आपल्याला म्हणजे आपल्या संक्रांतीच्या दिवशी एकादशी आलेली होती. तर ही एकादशी पण 11 वर्षातून आली. जास्त करून येत नाही म्हणे संक्रांतीला, त्यासाठी सगळ्यांनी उपवास धरून घेतलेले होते. तर आम्ही पण सगळ्यांचा उपवास होता. आज उपवास सोडण्यासाठी पुरण टाकून घेतलेलं होतं. तर बघा अशा हलक्या हलक्या हाताने नंतर मी तेल वगैरे लावून चोळून घेत होती. तर तेलाचा जास्त वापर केल्याने ना पोळ्या खूप छान होतात. तर बघा मी हलक्या हलक्या हाताने जशी मळायची, जास्त जोर लावावं लागत नाही तिला. आणि आता ना तिला चांगले थोडंसं आता नंतर ठेवून द्यायचं आहे तिला. तर झाकून तिच्यावर ओला कपडा करायचा, कॉटनचा कपडा घ्यायचा, त्याला मस्त असा ओला करायचा. आणि बघा किती नरम भिजलेली आहे ना मी, अशी नरमच भिजावं लागते कणिक. तर मी आता ती तगारीमध्ये काढून घेतली. वरून पाण्याचा हात लावून दिला. पाणी लावून दिलं म्हणजे तिला असं लवचिकपणा येतो. आणि नंतर मी ठेवून दिली. आता बघा नंतर मी आता कपडा आणला आणि ओला करून तो कॉटनचा कपडा टाकून दिला. तर बघा आता पुरणची डाळमध्ये मी आता गूळ टाकून घेते. आपली अर्धा किलो डाळ होती ना, तर त्याला अर्धा किलोला म्हणजे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. अर्धा किलोला थोडा कमी गूळ होता. तर मी आता पूर्ण गूळ ते मिक्स करून घेते. नंतर मग सगळं पुरण वाटून घेते. तर बघा तशा तुमच्या पद्धतीने तुम्हाला साखर टाकायचं असेल तर साखर टाकू शकता. आम्ही गूळ टाकून घेतलेला आहे. तर बघा मी आता पूर्ण पुरण आहे ना गाळून घेतलं आणि आता आपण ते गरम करून घेणार आहे. थोडं गरम केल्याने ना त्याचे म्हणजे ते खराब लवकर होत नाही पोळी आणि खूप छान असं त्याला छान असं कलर पण येतो आणि गूळ पण चांगला राहिला तो वितळून जातो. तर त्यासाठी ना मस्त मी गॅसवर ठेवून घेते. त्याच्यामध्ये बघा विलायची पावडर म्हणजे साखरमध्ये विलायची टाकून आपण मिक्सरमधून काढून घेतली. विलायची पावडर टाकल्याने पोळी ना खूप छान अशी टेस्टी होते आणि वेगळीच टेस्ट येते, इतकी छान लागते ना. तर मी म्हटलं चला विलायची होती तर विलायची टाकून दिलेली आणि चांगलं मिक्स करून घेते. थोडं पुरण आहे ना गरम करून घेते. म्हटलं गरम केल्याने ना पोळी चांगली टिकते मग. तर बघा आता पहिले ना पाट घ्यायचे, पुरणाच्या पोळीला पाट राहिलं तर पाटावर करायचे. तर आता म्हणजे कोणी नवीन नवीन आयडिया सांगितली तशी केली ना, तर म्हटलं चला खूप छान वाटतं. तर मग मला पण तशी आयडिया आमच्या त्या सांगवीच्या ताईन त्यांनी सांगितली. तर म्हटलं मी तुम्हाला पण सांगते. तर बघा हे ताट घ्यायचं, आपलं जो पातेल्यावर आपण ठेवायला ते घेत नव्हतं का ताट, त्या ताटालाच बांधून घ्यायचं. म्हणजे त्याला काय थाट म्हणता, तो तांब्या ह्याची असते ती ॲल्युमिनियमची. तर ती मी घेतलेली आणि तिलाच मस्त कपडा बांधून दिलेला आहे. त्याच्यावर भारी पोळ्या लाटता येतात म्हणे. आपलं पाट पण छोटं असं आहे माझ्याकडे. ज्याच्याकडे मोठं आहे तो मोठ्या पाटाने करून घेतं, पण ज्याच्याकडे छोटं राहिलं ना त्याने अशा पद्धतीने आयडिया करून घ्यायची आहे.
तर याच्यावर कपडा बांधून ना भारी पोळ्या जमतात. तर बघा मला काही एवढं गोळे जमत नव्हते, पण मी आता अशा पद्धतीने गोळे करायला लागलेली. आणि गोळे ना जोराने ते गोळे ठोकून घ्यायचे आपण पिठामध्ये. ठोकल्याने जे थोडेसे पोकळ वगैरे राहिले ना, तर गोळे आपटल्यामुळे ते पूर्ण म्हणजे भरल्यासारखे होता आणि खूप छान पोळ्या होता. तर मी त्याच्यामध्ये पुरण भरून आता पोळी लाटून घेते. पोळीचे पहिले आपण पूर्ण कोपरे कोपरे लाटून घ्यायचे आणि मगच मध्ये लाटायला घ्यायची. तर बघा माझ्याकडनं आहे ना स्टँड म्हणजे उंचावर ठेवला गेला नाही मोबाईल, तर त्यामुळे काही जास्त व्यवस्थित दिसत नाही आहे. तर माझी म्हणजे ना धावपळ झाली थोडी, कारण की दादूची शाळा असल्यामुळे त्याला जायचं होतं, त्याकरता तो पण घाई करत होता. आणि माझं ताऊ पण क्लासला चालली गेली, नंतर तिचा पण पेपर चालू आहे. त्याच्यामुळे मग मला कसं एकटीलाच सकाळपासून लवकर लवकर आवरणं, देवपूजा सगळंच, मग थोडी धावपळ झाली. म्हटलं मग चला, तर त्याकरता मी पटापट आता पोळ्या करायला घेतल्या. स्टँड वगैरे मग दादू पण गावात चालला गेलेला, तर आत्ताच आला. आणि थोडी लाकडं पण ओलीच होती ना, त्यामुळे थोडं चूल पण त्रास देत होता. पण मग तसंच मस्त म्हणजे पुकून वगैरे करून बारीक लाकडं लावून खूप छान अशा पोळ्या केल्या. एवढ्या भारी मऊ लुसलुसीत पोळ्या होत होत्या ना, खूप छान होत होत्या. तर आमच्या घरी सगळ्यांनाच आवडता म्हणून ना आम्ही करूनच घेते. थोडा त्रास होतो, पण काही नाही, आपल्याला खायचं राहिलं तर मग काय, आम्हाला सगळ्यांनाच आवडता खापराच्या पोळ्या. तर एवढ्या भारी पोळ्या जमत होत्या ना, तर खूप छान. साबुदाणे टाकल्यामुळे ना तुम्ही कशी पोळी करणारी बाई राहिली ना, तिला भारी जमतील. तर तुम्ही ना साबुदाणे पण टाकून घ्या, आणि म्हणजे थोडेसे साबुदाणे टाकून घ्यायचे कणिक दळतानाच. खूप भारी पोळ्या होतात. तर बघा आता, आणि मस्त काठ राहताना काठांना पण थोडंसं असं हाताने फिरून घ्यायचं आहे, म्हणजे मग ते बारीक पोळी होते आपली. त्यासाठी ना पूर्ण काठावरती पण असं चांगलं फिरून म्हणजे हाताने करून घ्यायचं आहे. मग मी नंतर ना थोडी हातावर घेतली, हातावर उलटी सुलटी केली ना, तर बघा मस्त. आणि मोठा ताट असल्यामुळे मोठीच लाटून घेतलेली होती. आणि बघा पोळी किती गरागर गरागर फिरते, अजिबात बी तिला असं हे होत नाही आहे. तर खूप छान अशा मस्त पोळ्या जमत होत्या. तर बघा झाली की नाही, खापरावर टाकली मी पोळी. भारी अशा भारी पोळ्या जमत होत्या. दादू म्हणे मम्मी किती भारी पोळ्या करते. तर मला आहे ना चूल थोडा त्रास देत होता, परत परत फुकावं लागत होतं. म्हटलं चला आता, तो आहे ना सुरुवातीला थोडं जोपर्यंत चांगला पेटत नाही तोपर्यंत त्याचा तसाच त्रास असतो. जोपर्यंत जाळा चांगला चालू झाला की मग चांगला चालतो तो. तर थोडं सुरुवातीला असंच होत होतं. म्हटलं चला पटापट पटापट करून घेतल्या मी पोळ्या. नंतर ना व्हिडिओ त्याने उभा धरून घेतला थोडासा. तर बघा मस्त पोळ्या झाल्या, खूप छान झाल्या आणि भारी सगळ्यांना आवडल्या. जेवण मला आहे ना पूर्ण पोळ्या दाखवायच्या होत्या, पण मला आठवणच पडली जेवण झाल्यानंतर. मग मी या तुम्हाला पोळ्या दाखवते. एवढ्या उरलेल्या होत्या, तर त्या दाखवत होते तुम्हाला. एवढ्या भारी झालेल्या होत्या ना, तिथं खूप कौतुक करत होते सगळेजण. खाताना खूप कौतुक करत होते, भारी पोळ्या झाल्या, भारी पोळ्या झाल्या. तर असं असतं, छान आलं ना तर सगळे छानच म्हणतात. तर म्हटलं चला तुम्हाला पण सांगू, पोळींमध्ये जर साबुदाणे वगैरे टाकून जर केलं ना तर खूप भारी पोळ्या होता. तुम्ही तशा पद्धतीने करून बघा. नंतर मग मी आपली कटाची आमटी करायला घेतली. म्हटलं आमटी करून घेते आता. माझा थोडा स्वयंपाक राहिलेलाच होता. म्हणजे चला मुलांची पण थोडी धावपळच होती. मग माझे 9:30पर्यंत पोळ्या झाल्या. नंतर मग मी तळणमळण काढायला घेतलं. पापड वगैरे बघा किती छान फुलले आपले पापड. आणि आपल्या पापडांचा कुरडईंचा इथं व्हिडिओ टाकलेलाच आपल्या मोबाईलमध्ये. तर खूप छान झालेलं आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि नंतर आपला सार पण झाला, आणि मग इकडे सगळं तळणमळण झालं, भात झाला, आणि सगळं करून मी पटापट ठेवून दिलं. आणि आता फक्त भजे काढायचे बाकी होते. मग भजे काढले.